याच्यावर फक्त सही करून द्या, म्हणजे आम्हाला पुढे लोकसभेपर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यावर तुमचे जेवढे कागद जमा होईल तेवढे करायचे. शिक्का मारून काही दिवसापूर्वी प्रदूषणाच्या संदर्भात विधानसभेत आम्ही चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेनुसार सन्माननीय पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री यांचा दौरा सुद्धा चंद्रपूरमध्ये झाला. या दौऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी काही तक्रारी केल्या. त्यापैकी एक महत्वाची तक्रार होती शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान. या नुकसानीच्या संदर्भात मी स्वतः तहसीलदार महोदयांना चर्चा करून यांच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची एक समिती तयार झाली. जी समिती 4 मार्च 2022च्या आदेशानुसार ही समिती होती आणि या समितीने या प्रदूषणाने शेतकऱ्यांचं 68,61,864 रुपये एवढं नुकसान झाल्याचा समितीने अहवाल दिला आणि शिक्कामोर्तब केला. आता साधारणतः शेतकऱ्याचे 68,61,864 रुपयाचं नुकसान हे वारंवार मी प्रदूषण अधिकारी श्री यादव यांना दूरध्वनीद्वारे माध्यमातून सांगत होतो की आपल्या देशाच्या व राज्याच्या कायद्यानुसार हे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आपण दिली पाहिजे. अन्यथा तुम्ही स्वतः त्या कंपनीच्या मालकावर FIR करू शकता. पण त्यांनी जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कलम 15 आहे किंवा भारतीय न्याय संहिता 223 आहे याचा उपयोग काही केला नाही. यामध्ये जी काही गडबड असेल ती भविष्यात येईलच. आम्ही आता यादव यांच्या ACBच्या चौकशीची मागणी केली. तेही पत्र आमचे ACB चौकशीला जात आहेत. पण आता आम्ही प्रदूषण अधिकारी यादव यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 198 ज्याच्यामध्ये अधिकारी जर निष्क्रिय असेल प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जर तो योग्य कारवाई करत नसेल तर 198 मध्ये आम्ही ही केस केली आहे. त्या पद्धतीने भारतीय न्याय संहिता कलम 202 नुसार आणि इतर 2 सेक्शन नुसार आम्ही या संदर्भात कारवाई केली आहे. आता पुढची जी लढाई आहे ती मोठी आहे. आम्ही या जिल्ह्यामध्ये प्रदूषणाच्या संदर्भामध्ये विविध ठिकाणच्या समित्या करणार आहोत. मग CTPS असेल, WCL असेल, सिमेंट उद्योग असेल किंवा इतर प्रदूषण करणारे उद्योग असेल, त्यांनी व्यवसाय करावा, व्यापार करावा, खूप नफा कमवावा. पण नफा कमवताना जी जनता त्या परिसरात असते त्यांचं आरोग्य धोक्यात येईल, त्या ठिकाणची हवा प्रदूषित होईल किंवा पाणी प्रदूषित होईल किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होईल, अशा पद्धतीची कोणतीही कृती उद्योग चालवताना अपेक्षित नाहीये. आता या महामाया कोल वॉशरीने ही नुकसान भरपाई देणं आवश्यक होतं, पण शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली नाहीये. आता हा लढा हा भविष्यामध्ये या जिल्ह्याचा एक मोठा लढा निश्चितपणे होईल. कायद्याच्या चौकटीत प्रत्येकाने वागावं, उद्योगांनी वागावं ही आमची अपेक्षा आहे. कायदा स्वतःच्या घरात आहे, कायदा स्वतःच्या खिशात आहे, कायदा हा पैशाने विकत घेता येतो. हे जे डोक्यामध्ये भरलं आहे त्यांचं डोकं आता क्लीन आणि साफ करण्याचा निर्णय आम्ही केला. भाऊ